नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनेल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे आणि मी नॉन मॉड्युलर किचनची कशी स्वच्छता ठेवते, काय काय जी मांडणी आहे ना, भांड्यांची मांडणी ती कशी करते तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि काय काय मेंटेन करावं लागतं जेव्हा नॉन मॉड्युलर किचन असतं तेव्हा काय काय मेंटेन करायचं, कसं सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवावं लागतात, तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर म्हटलं चला माझी अरेंजमेंट मी कशी केलेली आहे, व्यवस्थित भांड्यांचे भांडे कसे ठेवलेले, कशा कशा पद्धतीने कुठं कुठं काय, जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी लागतात किंवा ज्या लागत नाही त्या काय करते मी, तर तेच तुम्हाला सांगायचं आहे. तर ते तुम्हाला दाखवते. पण तर त्याच्या आधी थोडीशी मी घरातली मस्त छान माझ्या किचनची क्लिनिंग करून घेते, पटकन आवरून घेते आणि मी तुम्हाला सर्व माझं किचन दाखवते आणि कसं अरेंज करते ते सुद्धा दाखवते आणि पटकन आता आवरायला सुरू करते. चला मग. तर भांड्यांचं माझं कसं असतं, भांडे ठेवताना पण मी कसे ठेवते, जे मला जास्त लागत नाही एक्स्ट्राची भांडी आहे ना ती एखादी घालून ठेवते. आता हे पातेलं मला नाही लागत, मला कधी कधी काही म्हणजे असं वेगवेगळे आपलं असं नाही, ही भाजीला हे पातेलं वापरतो, दुसऱ्या याला काय वापरतो असं आपल्याला माहिती असतं. तर मग मी तसंच हे केले, तुम्ही पाहू शकता. हे भांडे पण असे एका एक मी ठेवलेले पातेले आणि मग मला ते ठेवून देते. तर ह्या पद्धतीने मी असे एका ठेवून देते पातेले. मग मला जेव्हा पण मला लागतं ना मग मी काढून घेते आणि जास्त नाही लागत, मोस्टली थोडे लागतात. आणि कढया बघा, खूप सारे इथं कढया आहे पण मोस्टली यूज होणारे आहे. हा माझ्या 2 कढया आहे, किंवा हा इथं पॅन आहे तो यूज होतो. तर ह्या इथं असतात, हे रेग्युलरचे ताट आपले. आणि मला ना जेवढं ना यूज होतं साहित्य, जेवढे भांडी यूज होतात तेवढे ठेवले मी, बाकीचं तर पॅक करून ठेवलेलं आहे. याच्यात ते पण जे मला लागत नाही पण सध्या तर ठेवले मी आता. तर आहे म्हटलं चला राहू देते, आवडतं पण मला हे. एवढे पण नाही की खूप जास्त पसारा. माझ्या सर्व भांड्यांचा 6-6चा सेट आहे, त्याच्यामुळे मग मला जेवढे लागतात तेवढे. पण असं एकत्र पण कोणी आले ना गेस्ट वगैरे पाहुणे, तेवढे भांडे आहे माझ्याकडं. म्हणजे ॲट अ टाइम बऱ्यापैकी 15-16 लोकांचा पण स्वयंपाक करून भांडे पुरतील. प्लेट्स ताट हे सर्व आहे, म्हणजे 20 पर्यंत एकदम आरामशीर पुरून जाईल एवढे भांडे आहे माझ्याकडे. तर मी हे भांडे इथं लावून घेतले, मग पूर्ण मी तुम्हाला नंतर दाखवते. आता थोडीशी क्लिनिंग करून घेते, त्याच्या आधी भांडे घासायचे ते पटकन भांडे घासून घेते, कारण की मी शाळेतून आले नेमकीच आणि शाळेतून आल्यानंतर मग हे सर्व काम करायलाच घेते. तर ते भांडे आहे थोडे घासून घेते पटापट. चला. डब्बा मला डबा आणण्यासाठी मला वाटलं पान खळगीने एज्युकेशन होतं. टिफिन आणू शकता, बोल. पटकन हे भांडे घासून घेते. मग मी तुम्हाला दाखवते मी कसं अरेंज करते, कसं छान टापटीप ठेवते माझ्या भांड्यांना, त्यांची सुबक मांडणी कशी ठेवते, जेणेकरून नॉन मॉड्युलर किचनला खूप मेंटेन करावं लागतं, नाही तर इतकं पसारा होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून खूप गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतात. त्या कशा मी ठेवते तुम्हाला दाखवते पुढे. पटकन आता हे भांडे सर्व घासून घेते मी, आणि भांड्यांचा पसारा मला पटकन आवरला ना तर मग बरं वाटतं, नाही तर खूप कंटाळा येतो भांडे दिसले की. तर आता जस्ट माझे भांडे घासून झाले. मग भांडे घासल्यानंतर मी लगेचच बेसिन क्लीन करून घेते. भांडे घासले कसं ते तेलकट वगैरे राहतं ना त्याच आपलं, मग ते आपण जर घासल्याने असं वाटतं की भांडे आपण साबणाचे धुतो पण त्याच्यामुळे ते वाहून जातं, तसं नसतं, ते निघत नाही. तर त्याच्यामुळे ना घासूनच घ्यायचं बेसिन नेहमी. मग मी आता घासून घेते पटकन आणि मग तुम्हाला पूर्ण किचन पण दाखवते आणि मी भांडे कसे व्यवस्थित ठेवते सर्व मांडणी ते पण दाखवते भांड्यांचं. आणि हे सर्व व्यवस्थितच ठेवल्यानंतर चांगलं दिसतं. एकदम मग इकडे तिकडे भांडे झाले ना तर इतका पसारा दिसतो. त्याच्यामुळे नॉन मॉड्युलर किचन असं तेवढी मेहनत पण लागते. आता हे पटकन मी धुवून घेते किचन, मग तुम्हाला दाखवते.
वेळेच्या वेळी केलं ना मग काही एकदम असं लोड पडत नाही, म्हणून मग मी लगेच आवरून घेते. आता एकदम छान चकाचक असं बेसिंग झालं. नळ पण लगेच धुवून घ्यायचे, लगेच धुते. आता हे सर्व पाणी काढून देते. हे चिकट सर्व निघून गेलं ना पाणी, आणि पाणी इथं काढून कोरडं होऊन गेलं ना बरं राहतं किचन मध्ये. नेहमी किचन आहे ना कोरडं ठेवत जा. आणि ओला सुका कचरा हा वेगळा काढावा लागतो, म्हणून मग ही पॉलिथिन आहे ना मी दिवसभर सकाळी असं भाज्यांचं म्हणा, परत कांद्याचं, लसणाचे किंवा असं किचनचं जे फ्रुट्स वगैरे खाणं हे सर्व याच्यात असं मग संध्याकाळी रोज रात्री पिशवी ठेवली जाते. जसं वेगवेगळा कचरा असतो इथं काढलेला, सुका डस्टबिनमध्ये असतो आणि हा पॉलिथिन मध्ये मी ठेवते. रोजच्या रोज डेली असतं. आता माझं किचन छान मस्त झालेलं, त्याला क्लीन करून घेते इकडचं ओटा सर्व. तर आपले भांडे झाल्यानंतर जेवढं आपण किचन कोरडं ठेवू तितकं छान असतं. जास्त ओलसरपणा किचनवर नसावा, आणि पॉझिटिव्ह वाईब्स असेल ना तर ओलसरपणा हा किचनवर खरंच ठेवूच नाही तुम्ही. आणि जेवढं तुम्ही कोरडं किचन ठेवणार, टापटीप ठेवणार, स्वच्छ ठेवणार, तेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स जास्त आपल्या किचनमध्ये येतात. तर मी आता इथे पटकन माझा हा गॅस क्लीन करून घेते. कसं स्वयंपाक आपण करतो ना, मग नेहमी आपण फोडणी जेव्हा देतो तेव्हा तेलकटपणा येत असतो, म्हणून नेहमी तो तरी क्लीन पाहिजे, त्याच्यावर अजिबात घाण नको. आणि तो खूप जसं तेलकटपणा आला तो एक दड बसतो, एकदम घाण दिसतं, त्याने इतकं इरिटेट होतं ना तुम्हाला काय सांगू. त्याच्यामुळे ना रोजच्या रोज जर ही क्लीन करणार ना, तुमचं किचन अगदी नव्यासारखं, गॅस सर्व सहित तुम्हाला असं वाटतं का नवीनच आपण हे साहित्य घेतलेलं आहे असं किचन दिसतं आपलं. स्वच्छ आणि सुंदर नीटनेटकं दिसतं. आणि कोणीही आल्यानंतर आपलं बघूनच प्रसन्न वाटायला पाहिजे असं आपण आपलं किचन ठेवायला पाहिजे. आणि मी तरी माझं किचन असंच ठेवते. मला माझं किचन खूप खूप जास्त आवडतं, कारण की तिथं सर्वात जास्त किचनमध्ये आपला वेळ जात असतो. आणि जेव्हा आपण कुकिंग करतो ना तेव्हा तर खूप जास्त भारी वाटतं कुकिंग करायला, जेव्हा खूप छान नीटनेटकं किचन असेल तर. आता हे पटकन मी इथं सर्व आवरलं ना, कसं थोडंफार कचरा वगैरे पडतो, आपण सर्व मी आता ना झटकून वगैरे हे घेते. पायपुसणी इथं असते बेसिंगच्या तिथं, नेहमी पायपुसणी मी ठेवते, कारण की ओलं बिलं पडतं ना, मग ते किचनमध्ये आजूबाजू ओलसरपणा येत नाही. थोडंफार पाणी पडलेलं असतं किंवा पडतंच. तर आता पटकन झाडू मारून घेते, आणि नंतर मग तुम्हाला मी मस्त सर्व माझं किचन दाखवते एकदम छान. आणि एका दिवशी पूर्ण छान व्यवस्थित टूर करेन मी किचनची, कुठं काय काय व्यवस्थित कसं ठेवलेलं आहे मी ते सर्व तुम्हाला सांगणार त्या व्हिडिओमध्ये. आता हे पटकन मी आवरून घेते आणि तुम्हाला पटकन दाखवते माझं छान छोटंसं मस्त क्यूटचं किचन, जे की मला ते खूप जास्त आवडतं. चला मग तुम्हाला दाखवते माझं किचन. तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा, बेसिंग किती छान मस्त असं क्लीन झालेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण चकाचक असं गॅस ओटा झालेला आहे सर्व. तर असं वेळच्या वेळी क्लीन केलं ना तर बरं पडतं, कारण की मग आपल्याला ना जास्त लोड पडत नाही. आणि असे छान मी स्वच्छ माझं नॉन मॉड्युलर किचन ठेवते. तुम्हाला भांड्यांचं दाखवते आता. तर तुम्ही पाहिलं इतके सारे माझे भांडे आहे, हे सर्व यूज होणारेच आहे. तर हे बघा इथे सर्व काचेचे हे पण यूज होत आहे. बघण्या माझे सर्व व्यवस्थित अशी मांडणी सर्व भरून व्यवस्थित ठेवलेलं आहे. ही भांडे सुद्धा मी व्यवस्थित अशी ठेवलेलं आहे, पण एवढंच की मेंटेन ठेवावं लागतं सर्व. आता हे सर्व व्यवस्थित मी ठेवून दिलेलं आहे. मी काय करते सारखं, आता हे बघा पातेले ना एखादे ठेवून दिलेले आहे, तर ते व्यवस्थित राहतात. मग पातेले किंवा तांब्यात हे खालची तर यूज होत नाही, पण वरचे 3 यूज होतात. हे ग्लास यूज होतात, हे डबे आहे यूज होणारे, इथले पण यूज होणारे, प्लेट यूज होतात, काटे यूज होतात. हे दुसरे डबे आपल्याला जे सामान लागतं ते सर्व भरलेलं आहे. पण असं जिथे तिथं मी ठेवत असते, अजिबात तिकडं कुठे पण लावून देत नाही मी. त्याची जागा ना ठरलेली आहे त्याच जागेवर मी सर्व गोष्टी रचते. आणि म्हणजे तांबे इकडे ते ग्लास इकडे असं कधीच ठेवत नाही, म्हणून मग ते व्यवस्थित दिसतं आणि व्यवस्थित राहतं. तुम्हाला एकदा दाखवतेच मी पूर्ण. तर सर्व पातेले का ते, आणि तर मिक्सरचे भांडे, तर टिफिन्स असतात आधी दिवशीच्या ते घासलेले, मग ते सुकलं की ते भांडे सर्व तर ते मी नंतर इथं ठेवून देणार. ते इथं राहतात सर्व ह्या कप्प्यात असं इथं हे सर्व. आणि इथं लागणारे पण माझे जरा थोडेफार डबे वगैरे ते पण मी व्यवस्थित सेट करून दिलेले आहे. तर अशी मी माझ्या भांड्यांची मांडणी करते, तुम्हाला दाखवते एकदा.
तर इथे सर्व वरती प्लेट्स आहे नाश्त्याच्या. नंतर इथं माझं तुम्हाला माहिती काचेच्या बाउलचं सेट आहे सर्व, म्हणजे बाउलचं ग्लासचं हे सर्व सेट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास आहे. तर इथं काचेच्या बरण्या, इकडच्या साईडनी पण असं ह्या बरण्या ठेवलेल्या आहे. किटल साईडला इथं सर्व कढई आहे खाली. आणि इथं माझं धान्य साचून ठेवण्याच्या ह्या कोठ्या आहे. 3 कोठ्या आहे. एक इकडच्या साईडला आहे किचनच्या खाली, एक इथं 2 समोर आहे. तर इथं असं असतं. आणि टोपलीमध्ये काही ना काही लागणारं साहित्य. त्याच्यानंतर वरती पण कुकर आहे, डबे 2. त्याच्यानंतर इथं पातेले तुम्हाला दाखवलंच. इथे सर्व तांबे ग्लास जे मला लागतात ते ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथं असं ताटं वगैरे आणि खाली डब्यांची मांडणी असं हे इथे डबे ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे मी मस्त माझ्या किचनमध्ये असं रचून ठेवले. तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते किचनचं. तर तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला संपूर्ण माझं किचन दाखवलं, भांडे दाखवले आणि ते कसे कसे ठेवते ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी भांडे मस्त अरेंज करते. आता ते पण भांडे सुकले का मी व्यवस्थित लावून देणार. जिथे जिथे लावून दिले ना तर बरं पडतं. जर आपण काय केलं इकडे तिकडे लावले. आणि मला काय अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर नेहमी मी ना पुसून घेते 2-3 दिवसात व्यवस्थित पुसून डब्बे, परत डब्यांवरचे जे कागद आहे ना आपण लावलेले मी, तर ते सुद्धा धूळ नको व्हायला म्हणून ते सुद्धा मी लगेच चेंज करत असते. थोड्या दिवसामध्ये जर खराब झाले ना जास्तीचे लगेच मी चेंज करून घेते. आणि असं ह्या पद्धतीने मी माझं मस्त किचन छान ऑर्गनाईज केलेलं आहे. एका कोठीत ठेवते मी जे धान्य साठवण करते ना, धान्याची पण साठवण. ते एका कोठीमध्ये गहू, एका याच्यामध्ये तांदूळ, एका याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, ह्या असं असतं. बाकीच्या डब्यांमध्ये कडधान्य वगैरे सर्व असं अरेंज मी नीट करते. आणि असं छान असं टापटीप माझं किचन ठेवते. तर असं माझं किचन मस्त आहे. नॉन मॉड्युलर किचन सुद्धा मी एवढं भारी ठेवते. आणि माझं खरंच तुम्हाला किचन आवडलं असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.